आत्ता आपण नागरिकत्व बघितलं. नागरिकत्वाची कलम म्हणजे नागरिकत्व हे भाग 2मध्ये येतं आणि त्याची कलम येते कलम 5 ते 11. आपण त्याच्यामध्ये बघितलं की नागरिकत्व स्वीकृती काय, नागरिकत्वाचा लोप कसा होतो, या गोष्टी. आता आपण बघणार आहोत त्याचा पुढचा भाग 3 म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क हा विस्तृत पार्ट आहे, त्याच्यामुळं आपण याचे 2 रेकॉर्डिंगमध्ये याचं डिस्ट्रीब्युशन करणार, खूप डिटेलमध्ये बघणार. याच्यामध्ये सब पार्ट्स आहे, खूप वैशिष्ट्य आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर मूलभूत हक्क. आपल्याला माहिती आहे मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतलेला आहे. मूलभूत हक्क आपण घेतलेले आहे अमेरिकेकडून. ठीक आहे. आता याच्याबद्दल माहिती जर म्हटली, ह्या भागाला मॅग्ना कार्टा असे म्हटले जाते. घटनाकर्त्यांनी मूलभूत हक्क USA घटनेवरून घेतला आहे. आता मूलभूत हक्क हा विस्तृत आहे, त्याच्यामुळं याला काय म्हणतात, मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. आता मूलभूत हक्क याचा अर्थ आणि त्याचे काही महत्त्व आहे. महत्त्व जर म्हटलं, राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले असतात. राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा म्हणजे फंडामेंटल लॉ आहे. म्हणजे राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा असते, म्हणजे राज्यघटना मूलभूत कायदा आहे आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अधिकार जे मूलभूत हक्क आहे ते जस्टिसेबल आहे, म्हणजे एकमेव आहे की ते न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे उद्या चालून जर आपले हक्कचे उल्लंघन जर झाले, कोणी जर आपले हक्क जर हिरावले, तर ते आपण वापस परत प्राप्त करू शकतो. त्याच्यासाठी प्रोव्हिजन दिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कलम 32 नुसार करावं लागतं आणि उच्च न्यायालयासाठी कलम 226 नुसार. ठीक आहे. हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्ये. आता मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये जर म्हटलं तर मूलभूत हक्क हे जे घटनेचा काय अविभाज्य भाग आहे. ठीक आहे. अविभाज्य भाग आहे. ते साधारण कायद्यानुसार बदलता येत नाही, त्याला लागतो बहुमताने घटनादुरुस्ती करावं लागते. जर मूलभूत हक्कामध्ये जर बदल किंवा घटनादुरुस्ती करायची आहे तर त्याला बहुमताने करावं लागते, कारण मूलभूत हक्क घटनेचा अविभाज्य भाग आहे. घटनेचा विस्तृत भाग आहे भाग 3. घटनेचा सर्वात विस्तृत भाग म्हणजे भाग 3. ती केवळ नैसर्गिक हक्कच नव्हे, हे म्हणजे नैसर्गिक हक्क नव्हते म्हणजे घटनेतील मूलभूत हक्क हे निसर्गाने मानवाला बहाल केलेले नैसर्गिक हक्क नव्हेत. फक्त घटनेत उल्लेख केलेले हक्कच मूलभूत हक्क आहे. म्हणजे घटने जेवढे पण हक्क आहेत तेच मूलभूत हक्क आहे. आता काही हक्क फक्त नागरिकांना आहे, केवळ नागरिकांना, जसे कलम 15, 16, 19, 29, 30. 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 ही जी कलम आहे ती फक्त नागरिकांना आहे. त्या व्यतिरिक्त जी कलम आहे ती परक्यांना सुद्धा उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त म्हणजे कलम 14, कलम 20, कलम 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27, 28. कलम 14. त्याच्यानंतर कलम 20. कलम 14 घ्यायचा, 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27, 28. 28पर्यंत जाऊ द्यायचं, म्हणजे 14 घ्यायचा, 21 ते 20 ते 28 जाऊ द्यायचं. कारण 15, 16, 19, 15, 16, 19, 29, 30. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त 14, 20, 21A, 20, 21, 21A, 22, 23, 24, 25 ही परकीयांनासुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ही जी मूलभूत हक्क आहे, काही नकारात्मक आहे, काही सकारात्मक आहे. आता म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह काय आहे, कारण काय करतो आपण, एखाद्या पॉझिटिव्ह जर म्हटलं तर आपण काय करतो, स्वातंत्र्याचा हक्क देतो, समानतेचा हक्क देतो, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह जर म्हटलं तर मग आपण पदव्या रद्द करणे, किताब नष्ट करणे, या गोष्टी म्हणजे निगेटिव्ह. आता मूलभूत हक्क हे अमर्यादित नसून ते कसे गुणात्मक आहे. आपण जसं मागं बघितलं होतं की आपल्याला जे स्वातंत्र्य भेटले ते अमर्यादित नाही आहे. स्वातंत्र्य अमर्यादित नाही आहे, कारण ते स्वातंत्र्य काय असतं, आणीबाणी दरम्यान आपल्याला काय असतं, आपल्यावर बंधनं येतात आणीबाणी दरम्यान. त्याच्यामुळे आपले ते मूलभूत हक्क काय होतात, त्या काही कालावधीसाठी हिरावून घेतले जातात.
त्यामुळं मूलभूत हक्क म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, मूलभूत हक्कामध्ये स्वातंत्र्याचा हक्क एक छोटासा पार्ट आहे, म्हणून स्वातंत्र्याचा हक्क हाच म्हणजे मूलभूत हक्क अमर्यादित नसून ते काय फक्त गुणात्मक आहे. आता आणि पूर्वी जसं बोललो, मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे, कारण ते न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले जातात. जर त्याचे जर उल्लंघन जर झाले सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडून पुनर्प्राप्त केले जाते. सर्वोच्च न्यायालयाकडून करून घेणे हा कलम 32 अंतर्गत मूलभूत हक्क आहे आणि पुनर्प्राप्ती कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडून करून घेणे हा मात्र मूलभूत हक्क नाही. म्हणजे आता मूलभूत हक्क कलम 32 म्हणजे मूलभूत हक्क, कलम 226 मूलभूत हक्क आहे का? नाही. पण आपल्याला जे न्यायप्रविष्ट आहे उच्च न्यायालयाकडून प्राप्त करणं म्हणजे कलम 226 जावं लागतं, सर्वोच्च न्यायालयाकडून प्राप्त करणं म्हणजे कलम 32 करावं लागतं. पण मूलभूत हक्काचा बॅरियर काय असतो? कलम 14 ते कलम 35, बरोबर, कलम 35पर्यंत. आणि कलम 32 येतं मूलभूत हक्कामध्ये. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून जे असते ती कलम 32 ते मूलभूत हक्क आहे. म्हणजे आपल्याला हे जे असतात ते रेट काढावं लागतो, WRITE, रेट म्हणजे प्राधिकरण काढावं लागतो. त्याच्यानंतर मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती होऊ शकते, पण मूलभूत हक्कांची दुरुस्ती करण्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती होते, कलम 368 होते, पण तिच्या मूलभूत संरचनेला कुठलाही धक्का न लावता. त्याच्यानंतर मूलभूत हक्क स्थगित होतात. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती कलम 20 आणि कलम 21 म्हणजे 2 कलम आहे ती सोडून सगळी वगळता सर्व हक्क स्थगित होऊ शकतात. कलम 20 आणि कलम 21 का होत नाही त्याचं पुढं डिटेल दिलेलं आहे. ही 2 कलम आहे ती स्वातंत्र्याबद्दल आहे, ती आपल्याला एक जीवित स्वातंत्र्य देते. आणि जर आपल्याला अटक झाली तर अटकेबद्दल आपल्याला जे पण संरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठी दिलेली आहे, म्हणजे कलम 20 कलम 21. त्याच्यानंतर अजून एक वैशिष्ट्य आहे, बहुतेक मूलभूत हक्क आपोआपच अंमलात येतात. म्हणजे याला जसं राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असते त्याच्यासाठी राज्याची संमती लागते की ती जे हक्क आहे की ती धोरणे अंमलात आणण्यासाठी. मूलभूत हक्क आपोआपच अंमलात येतात, जन्मापासून ती आपोआपच लागू होतात. काहींना अंमलात आणण्यासाठी संसदीय कायदा करण्याची गरज असते संसदेला. म्हणजे जसं संसदेला कायदा करण्याची गरज असते ते विधिमंडळाला नाही. म्हणजे देशात सर्वोच्च कायदा करण्याची जी संस्था आहे ती फक्त संसदेला तिची काही अंमलात जर आणायची ती संसदेला असतो. आता भाग 3 मधील कलम 12 आपण आता प्रत्येक कलमा विस्तृतमध्ये बघणार आहे. ठीक आहे. कलम 12 जर म्हटलं, कलम 12मध्ये काय दिलं आहे? राज्यसंस्थेची व्याख्या. आता राज्यसंस्थेची व्याख्यामध्ये काय काय दिलेलं आहे? केंद्रामध्ये काय येतं? शासन येतं, संसद येते, कार्यकारी कायदेविषयक अंग म्हणजे केंद्रामध्ये जे बी येतं ते म्हणजे यांचे जेवढं पण व्याख्या आहे त्या म्हणजे राज्यसंस्था. आता राज्यसंस्थेमध्ये फक्त न्यायमंडळ सोडून द्यायचं, म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सोडून सगळे जेवढे पण संस्था येतात. जसं केंद्रामध्ये शासन, संसद म्हणजे संघ राज्य शासनाची कार्यकारी कायदेविषयक अंगे. जसं राज्य आहे, राज्यामध्ये विधिमंडळ येतं, त्याच्यामध्ये कार्यकारी कायदेविषयक अंग. न्यायमंडळ येतं का? दोघांमध्ये नाही. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आहे, पंचायत आहे, जिल्हा मंडळ आहे, त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्या व्याख्या. आणि त्याच्यानंतर जे बी ऑथॉरिटीज आहे, प्राधिकारी आहे, भारतीय राज्यभूमीतील जेवढी बी ऑथॉरिटी आहे ती, त्यांची व्याख्या म्हणजे राज्यसंस्थेची व्याख्या. म्हणजे कलम 12मध्ये यांची व्याख्या येते न्यायमंडळ सोडून. ठीक आहे. आता काय झालं तर या आधारावर काय झालं होतं की सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांमध्ये जसं SBI, LIC आहे, ONGC आहे यासारख्या महामंडळांना राज्यसंस्था असल्याचा निर्णय दिला आहे. मात्र सहकारी संस्था जो कॉर्पोरेट सेक्टर आहे, BCCI, NCERT यासारख्या संस्था राज्यसंस्था नसल्याचा निर्णय दिला आहे. आपल्या उद्या चालून विचारू शकतं की कलम 12मध्ये कोणत्या संस्था येऊ शकतात, तर LIC येते, ONGC येते, SEL येते, SBI येते. आता याच्यामध्ये कसं गव्हर्नमेंट कंट्रोल होतो, गव्हर्नमेंटसाठी काम करतात. आता BCCI प्रायव्हेट आहे, BCCI म्हणजे खेळ गव्हर्नमेंटसाठी असते का? नाही. NCERT म्हणजे शिक्षणाबद्दल असते, ती याच्यासाठी असते का? नाही. त्याच्यामुळे कलम 12मध्ये या संस्थांचा समावेश होत नाही.
ह्या संस्था जशा BCCI, NCERT परत प्लस न्यायमंडळ या संस्था येत नाही. कलम 12 झालं. कलम 12 म्हणजे राज्यसंस्था. कलम 13मध्ये काय असतं, मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे. कलम 13 म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वज्ञानाची तरतूद देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय असतं, नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केल्यास न्यायालयांना हा कायदा घटनाविरोधी किंवा बाद ठरवण्याचा अधिकार प्राप्त आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयास असा अधिकार कलम 32 उच्च न्यायालयानुसार कलम 226 त्याच्यानुसार दिलेलं आहे. म्हणजे कलम 13मध्ये काय दिलं आहे, कलम 13(3) कायदा या शब्दाची व्यापक व्याप्ती दिली. पुढे बाबींचा समावेश होतो. कोणत्या बाबी येतात, कायमस्वरूपी कायदे म्हणजे संसद व राज्य विधिमंडळाने केलेले तात्पुरते कायदे, राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेले अध्यादेश, वैधानिक कार्यकारी विधी नियम. वैधानिक कायदे म्हणजे नियम म्हणजे जसे रूल्स असते, रेग्युलेशन असते, एखादं हे लागू केलं असतं, आर्टिकल लागू केला असतो काही दिवसासाठी, आदेश, पोटनियम, नियमने, सूचना असतात त्याच्या कायद्याचे विविध स्त्रोत, या कायद्याची शक्ती असलेले. हे म्हणजे काय असते, म्हणजे कलम 13मध्ये म्हणजे मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कलम 13 म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वज्ञानाची तरतूद देण्यात आली आहे. बस. त्याच्यानंतर भारतीय घटनेतील मूलभूत हक्क भाग 13मधील कलम 12 ते 35 पैकी कलम 14 पासून कलम 32 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहे. कलम 12मध्ये काय होतं, राज्यसंस्था होती, राज्यसंस्था आणि त्यांच्या व्याख्या, राज्यसंस्थांच्या काय असत्या व्याख्या. आणि कलम 13मध्ये मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. कलम 14 पासून तर कलम 35 पर्यंत हे कलम 32 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 7 गट केलेले आहे. 7 गट कसे, एक समानतेचा हक्क कलम 14 ते 18 पर्यंत, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 पर्यंत, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 पर्यंत, धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते कलम 28 पर्यंत, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30, संपत्तीचा हक्क कलम 31, घटनात्मक उपायांचा हक्क कलम 32. आता आपण हे जे बघितले कलम 14 ते कलम 32 पर्यंत हे काय केलेले, मूलभूत हक्कांचे 7 गट केलेले. आता गट त्यांची ना एक ट्रिक केलेली आहे. जसं ससा शोध सांपचा घटक, स म्हणजे समानतेचा हक्क, सा म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, ससा शोध म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क, ध म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांपचा घटक म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, सा म्हणजे सांपचा म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, प म्हणजे संपत्तीचा, प म्हणजे संपत्तीचा हक्क. त्याच्यानंतर घटक म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क, ससा शोध सांपचा घटक, पचा म्हणजे फक्त संपत्तीचा आणि घटक म्हणजे घटनात्मक उपायांचा. आता संपत्तीचा हक्क जो आहे तो 44वी घटनादुरुस्ती 1978 म्हणजे आता 42वी घटनादुरुस्ती म्हणजे 1976 आहे, तर त्याच्या 44वी घटनादुरुस्ती 1978 ती मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे मूलभूत हक्कांच्या यादीतून संपत्तीचा हक्क काय केलेला आहे, काढून टाकला आहे. म्हणजे संपत्तीचा हक्क कलम 31 रद्द केलेला आहे. संपत्तीचा हक्क कलम 31 रद्द केलेला आहे. आणि तो भाग कलम 12चं प्रकरण कलम 4मध्ये कलम 300A मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे मूलभूत हक्काचा जो घटक होता संपत्तीचा हक्क तो काय केलेला आहे, 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार तो
ती कलम कायदेशीर हक्क म्हणून केला आहे. म्हणजे मूलभूत हक्कमधून त्याला काय केलं, कायदेशीर हक्क बनवला. भाग 12च्या कलम 4मध्ये त्याला काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. आणि तिथं त्याला कलम दिली, कलम 300A त्याला कायदेशीर हक्क म्हणून काय केली, मान्यता दिली. हे झालं. आता त्याच्यानुसार त्यांनी काय केले होते, 7 गट केले होते. 7 गटपैकी एक गट गेला संपत्तीचा. मग उरला काय, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. संपत्तीचा हक्क गेला म्हणजे रद्द केला मूलभूत हक्कामधून. आणि त्याच्यानंतर घटनात्मक उपायांचा हक्क म्हणजे कलम 32. आता आपण डिटेलमध्ये बघणार. तर पहिले समानतेचा हक्क. आता समानतेचा हक्क त्याच्यामध्ये दिले कलम 14. समानतेचा हक्कमध्ये कलम 14 ते 18 म्हणजे 5. आता समानतेचा हक्क आपण त्याची पण एक ट्रिक आहे. जसं ससा शोध सांपाचा घटक. आता जो आहे, म्हणजे संपत्तीचा, बरोबर, तो काय करायचा, काढून टाकायचा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं काय आहे, समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाचा, धर्माचा, सांस्कृतिक, घटनात्मक. आता समानतेचा म्हणजे याच्यामध्ये 5 कलम येतात. स्वातंत्र्यामध्ये 4, शोषणाविरुद्धमध्ये 2, धर्मामध्ये 4, सांस्कृतिकमध्ये 2 आणि घटनात्मक उपायांमध्ये आणि ती जी कलम येते 31A, 31B, CED वगैरे त्याच्यामध्ये 4. असं म्हणजे 5, 4, 2, 4, 2, 4. पहिलं 5 घ्यायचं, त्याच्यानंतर 4, 2, 4, 2, 4, 5, 4, 2, 4, 2, 5 असं. तसं पहिलं आहे समानतेचा हक्क. ठीक आहे. म्हणजे आपण जे डिस्ट्रीब्युशन केलं तर ते 5, 4, 2, 4, 2, 4 म्हणजे 5 घ्यायचा, 4, 2, 4, 2, 4. आता 5 म्हणजे 8 ते 14 कलम 14 ते 18पर्यंत 5 कलम. 4 म्हणजे कलम 19 ते 22पर्यंत, त्याच्यात 21A पण ॲड होतो. त्याच्यानंतर 2 म्हणजे कलम 23 व 24. त्याच्यानंतर 4 म्हणजे 24 ते 25. 2 म्हणजे कलम 29 ते 30. त्याच्यानंतर 31 रद्द केलेला आहे. त्याच्यामुळं कलमची शेवटचे जे 4 आहे ते कलम 31 ते 35. कलम 31 ते 35 म्हणजे पूर्ण आपण काय केलं आहे, याच्यामध्ये फिट केलेली आहे मूलभूत हक्क. त्याच्यानंतर पहिलं आहे कलम 14 कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता हा हक्क ब्रिटनच्या घटनेवरून, तर कायद्याचे समान संरक्षण हा हक्क अमेरिकन घटनेवरून घेतलेला आहे. म्हणजे कायद्यासमोर समानता म्हणजे सगळ्यांना काय असते, इक्वेलिटी बिफोर लॉ. म्हणजे कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नसणे. श्रीमंत, गरीब, उच्च, निम्न, सरकारी, गैरसरकारी ही व्यक्ती कायद्याच्या वर नसती. सगळ्यांना समान दर्जा दिलेला आहे. देशातील न्यायालयामार्फत प्रशासित केला जाणारा साधारण कायदा सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणात लागू असतो आणि कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे विशेष अधिकार नसणे. ठीक आहे. म्हणजे हे कायद्यासमोर काय समानता आहे. आता कायद्याचे समान संरक्षण. आता आपण बघितलं म्हणजे कायद्यासमोर समानता याचे 2 गट पडले. कोणते, कायद्यासमोर समानता कोणाकडून घेतले आपण, ते ब्रिटनकडून घेतले. आणि कायद्याचे समान संरक्षण हा जो हक्क आहे तो आपण कोणाकडून घेतला, अमेरिकेकडून. तो कोणाकडून घेतला, अमेरिकेकडून. आपण कायद्यासमोर समानता काय पाहिली, म्हणजे कोणताही व्यक्ती असो त्याला काय समान येतो. गरीब, श्रीमंत कोणी असेल, नोकरीवाला असेल नसेल, तो काय आहे, समान आहे. सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणात काय असते, कायदे लागू असतात, कायदा लागू असतो. कोणालाही विशेष अधिकार नसतो. म्हणजे हे कायद्यासमोर काय असणार, समानता. हे झालं ब्रिटन. दुसरं काय, कायद्याचे समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षणमध्ये काय येतं, याच्यामध्ये येतं समान परिस्थितीत समान वागणूक. समान परिस्थितीत समान वागणूक देणे. समान परिस्थितीतील सर्व व्यक्तींना एक कायदा समान प्रकारे लागू करणे. म्हणजेच भिन्न परिस्थितीतील व्यक्तींना एखादा कायदा भिन्नपणे लागू असणे. सारख्यांना कोणत्याही भेदभावाविना सारखेच म्हणूनच वर्तवणूक देणे. अशा रीतीने कायद्यासमोर समानता ही नकारात्मक संकल्पना आहे. म्हणजे कायद्यासमोर कायद्यासमोर समानता नकारात्मक संकल्पना आहे. आता विचारू शकते, कायद्यासमोर समानता जी ब्रिटननं मांडलेली ती कशी आहे, निगेटिव्ह, ती कशी आहे, नकारात्मक समानता आहे. आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजे कायद्याचे समान संरक्षण करणे. कोणी असो म्हणतो, कुठल्याही बाबतीत कुठल्याही परिस्थितीत कुठलीही वागणूक जर दिली ती काय पाहिजे, समान पाहिजे. म्हणजे कायद्याचे समान संरक्षण ही काय पॉझिटिव्ह आहे. मात्र दोन्ही हक्क कायदेशीर दर्जा, संधी व न्याय यांची समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.
आता कायद्यासमोर समानता ही संकल्पना कायद्याचे राज्य या संकल्पनेचा काय असते प्रमुख घटक आहे. आता येतं झालं आपल्याला मान्य आहे की बाबा सगळे व्यक्ती असतात त्यांना काय असतात कायद्यासमोर समानता आहे. पण काही अपवाद आहे. अपवाद म्हणजे काय असतो राष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असेल. कलम 361 नुसार यांना काय दिलेलं आहे संरक्षण दिलं आहे. आता यांना संरक्षण काय असतं माहिती आहे का, कारण ही व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती आहे. एक असते राज्याची प्रथम व्यक्ती, एक असते देशाची प्रथम व्यक्ती. त्याच्यामुळं यांना पदावधीतून सूट दिलेली आहे. ही कुठल्याही याच्यामध्ये कुठल्याही कायद्यामध्ये यांचा रोल येत नाही. ठीक आहे. म्हणजे यांना समजा यांच्या जे पद धारण करण्याची जो कालावधी असतो याच्या दरम्यान यांच्यावर ना कोणतीही फौजदारी कारवाई करता येत नाही, कोणतीही क्रिमिनल प्रोसिडिंग चालत नाही, कोणतेही न्यायालयातून यांच्यावर खटले चालत नाही, कोणता आदेश काढला जात नाही, म्हणजे यांच्यावर कोणतीही नोटीस काढल्या जात नाही. म्हणजे यांना आहे ना तेवढं संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे अपवाद असणारे हे 2 काय असणारे व्यक्ती असणारे. त्याच्यानंतर कलम 15मध्ये काय दिलं आहे, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. आता कुठलाही व्यक्ती असेल, कुठलीही नागरिक असेल, तिला धर्म, वंश, जात, लिंग कुठल्याही या गोष्टीने ना भेदभाव करता येत नाही, डिस्क्रिमिनेशन करता येत नाही. आता याच्यात अपवाद दिलेला आहे. अपवाद काय असतो आरक्षण. आता जेव्हा पण आपण एखादी राज्यसंस्था असेल, राज्यसंस्थांमध्ये महिला व बालकांसाठी काय विशेष तरतुदी करू शकते. म्हणजे जसं महिलांना आरक्षण असतं, बाबा पहिले महिलांना जाऊ द्या, महिलांची रो असेल त्यांना प्रायोरिटी दिली जाते. त्याच्यानंतर एक्झाम असते, विविध आपण संघटना संस्था असते त्याच्यामध्ये आरक्षण दिलं जातं. त्याच्यामुळं ही जी आहे हा अपवाद आहे की एक्सेप्शन आहे की या गोष्टीमध्ये काय असतं त्यांना आरक्षण मिळतं. ती महिलाच नसते, महिलाच्या व्यतिरिक्त कुठलीही व्यक्ती असू शकते. त्याच्यामुळे म्हणजे कलम 15 हे झालं. त्याच्यानंतर कलम 16मध्ये काय सार्वजनिक रोजगाराच्या समान संधी. म्हणजे राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकीसंबंधी बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी आहे. म्हणजे कुठलंही पद असेल, कुठली नोकरी असेल त्याला समान संधी असते. त्या समान संधीसाठी त्याला धर्म, वंश, जात या कुठल्याही गोष्टीवरून त्याला काय डावलू शकत नाही, त्याला अपात्र ठरवू शकत नाही, त्याच्यावर भेदभाव करू शकत नाही. जसं आपण बघितलं कलम 15मध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान याच्यावरून त्याच्यावर भेदभाव करू शकत नाही. आणि कलम 16मध्ये काय त्याला रोजगाराच्या समान संधी. जर रोजगार तो जर पाहिजे असेल त्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला कुठल्याही धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान याच्यावरून काय केलं जात नाही, त्याला टॉलरेट केल्या जात नाही किंवा त्याच्यावर कुठलाही भेदभाव केला जात नाही, डिस्क्रिमिनेशन केल्या जात नाही. ठीक आहे. याच्यामध्ये आता याच्यामध्ये रोजगारामध्ये काही विशेष नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग कलम 14 झालं, 16, 17. 17मध्ये दिलं आहे अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे आपण जे पण दलित असतात, जे पण खालची वर्गाची लोक असतात त्यांच्यासोबत अस्पृश्यता करू शकत नाही. अस्पृश्यता अपराध हा आहे. अस्पृश्यता कायदा कधीचा आहे 1955चा. त्याच्यासाठी नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 तो करण्यात आलेला आहे. या कायद्यामध्ये अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. म्हणजे घटनेमध्ये अस्पृश्यता काय या शब्दाचा अर्थ नाही आहे. भलेही कुठला होता तो अँग्लो इंडियन या शब्दाचा उल्लेख याच्यामध्ये आहे घटनेमध्ये, पण अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. त्याच्यानंतर कलम 18मध्ये काय किताब नष्ट करणे म्हणजे एखाद्याला पदवी जर भेटली आहे, काय भेटली आहे, तर ती काय करणे किताब नष्ट करू शकतो. म्हणजे आता याच्यामध्ये कुठले लोक येतात ते राज्यसंस्थेमार्फत लष्करी व शैक्षणिक मानविशेष वगळता कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कोणताही किताब प्रदान केला जाणार नाही. भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. म्हणजे कोणताही नागरिक जाईन कोणती पदवी घेऊन येईल ते नॉट पॉसिबल. राज्यसंस्थेखालील कोणत्याही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारा भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. त्याच्यानंतर लास्ट
राज्यसंस्थेतील कोणतेही लाभाचे पद, विश्वासाचे पद धारण करणारा नागरिक किंवा परकीय व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणत्याही प्रकारची भेट व स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क पहिली कलम 19. कलम 19मध्ये दिलं आहे भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. आता याच्यामध्ये काय असतं, कलम 19(1) मध्ये ना 6 स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहे. आता याच्यावर क्वेश्चन येत असतो. आता याच्यामध्ये आपल्याला हे काय करायचं आहे लक्षात ठेवायचं. तर ते त्याच्यामध्ये कलम 1 मध्ये काय दिलेलं आहे, भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे आपण भाषण करू शकतो, आपले विचार अभिव्यक्त करू शकतो, म्हणजे स्वातंत्र्याचा याचा हक्क आहे आपल्याला भाषण. त्याच्यानंतर शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, म्हणजे भाषण करून त्याच्यानंतर शांततेने व एकत्र विनाशस्त्र जमण्याचा हक्क आहे. संघटना व संघ स्थापन करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क आहे, म्हणजे आपण एखादी संघ स्थापन करू शकतो. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा हक्क आहे, म्हणजे कुठेही आपण मुक्तपणे संचार करू शकतो. हे स्टेट ते स्टेट, ते राज्य ते राज्य. त्याच्यानंतर भारताच्या राज्यक्षेत्रात कुठल्याही भागात राहण्याच्या व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क, म्हणजे कुठल्याही भागात आपण राहू शकतो, कुठल्या भागात आपण काय करतो स्थायिक होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा 6 कोणताही पेशा आचरणाचा, म्हणजे कोणताही व्यवसाय किंवा व्यापार धंदा करण्याचा आपल्याला काय असतो हक्क असतो. ठीक आहे, असे 6 स्वातंत्र्य दिलेले आपल्याला. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 19 म्हणजे भाषण स्वातंत्र्य व इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण आहे. त्या कलम 19(1) मध्ये 6 असे स्वातंत्र्य दिलेले, म्हणजे भाषण, एकत्र जमण्याचा, संघ स्थापन करण्याचा, मुक्तपणे संचार करण्याचा, कोणत्याही भागात राहण्याचा, कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क दिलेला. आता मूळ घटनेत 7 स्वातंत्र्याचे हक्क होते, 7. आता मात्र 44व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संपत्ती संपादन करणे, म्हणजे आता किती आहे 6 आहे ना, आपण जे पहिले 6 आहे, पहिले किती होते 7 होते. पण 44वी घटनादुरुस्ती म्हणजे 1978 याच्यानुसार काय झालं, संपत्ती संपादन करणे. आता संपत्ती संपादन करणे किंवा धारण करणे, विक्री करणे या स्वातंत्र्याचा हक्क वगळण्यात आलेला आहे. म्हणजे संपत्ती धारण करणे, आपण पाहिलं मूलभूत हक्क जो होता आपला कलम 30 जो रद्द केला, संपत्तीचा हक्क, त्याचाच एक कुठला तरी पाठ कलम 19(1) मध्ये 7 होते, 6 पैकी 1 काढून टाकला, जो संपत्ती संपादन करणे होता तो काढून टाकला, आणि त्याच्या जागी आता काही 6च ठेवलेले आहे. या 6 स्वातंत्र्याच्या हक्कांना केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण आहे, खाजगी व्यक्तीविरुद्ध नाही. ठीक आहे, म्हणजे केवळ नागरिकांना उपलब्ध आहे, परकीयांना उपलब्ध नाही. आता आपल्याला माहिती आहे 15, 16, 19, 29, 30 म्हणजे कोणासाठी आहे, भारतीय नागरिकांसाठी, बाकी कोणत्या नागरिकांसाठी नाही आहे. आता त्याच्यामध्ये 19 मध्ये सांगितलेल्या आधारावरच काही मर्यादा, म्हणजे राज्यसंस्थाने या हक्कांच्या उपभोगावर पर्याप्त मर्यादा घालू शकते, म्हणजे या मर्यादा केवळ कलम 19 मध्ये सांगितलेल्या आधारावरच घातल्या जाऊ शकतात, इतर कोणत्या आधारावर नाही. आता पहिलं डिटेलमध्ये बघायचं, म्हणजे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे स्वतःची इतरांची मते प्रदर्शित करू शकतो, आपले व्ह्यू आपण मांडू शकतो. आता व्ह्यू मांडू शकतो म्हणजे कुठं मांडू शकतो, शब्दानं, लिखाणातून, छापून, चित्राद्वारे, इतर मार्गाने आपण आपले काय करू शकतो, विचार मांडू शकतो. आता मते मांडणे किंवा भाषण करणे या स्वातंत्र्यामध्ये कुठले घटक येतात, म्हणजे कलम 19(1) मधला जो पहिला पार्ट आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यामध्ये कोणते समावेश होतात, म्हणजे स्वतःची मते प्रदर्शित करणे, व्यापारी जाहिरात स्वातंत्र्य, प्रेसचे स्वातंत्र्य, राजकीय पक्षाने पुकारलेला बंद विरुद्ध हक्क करू शकतो आपण, सरकारी कामाची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे आपल्याला. त्याच्यानंतर टेलिफोनवरील संभाषणांच्या टॅपिंग विरुद्ध हक्क, निदर्शनाचा अधिकार आहे, मात्र संपाचा अधिकार नाही. निदर्शन करू शकतो, संप नाही करू शकत. त्याच्यानंतर शांततेचे स्वातंत्र्य असे आपण काय करू शकतो याच्यामध्ये, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता याच्यामध्ये एक सरकारी कामाची माहिती मिळवण्याचा हक्क, म्हणजे RTI, इन शॉर्ट RTI म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय असणार, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. आपण काय असतो एकत्र जमवू शकतो, पण कुठलाही हिंसक दंगेखोर पद्धतीने अव्यवस्थितपणे एकत्र येणे, शांतता भंग करणे यामध्ये या गोष्टींचा समावेश होत नाही.
ठीक आहे. आता मर्यादा काय याच्यावर, राज्यसंस्था एकत्र जमण्याच्या हक्कावर 2 आधारावर मर्यादा करू शकते की भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, त्याच्यानंतर सार्वजनिक सुव्यवस्था. आता ऑब्व्हियसली बरोबर आहे की समजा एकत्र जमले, जर सार्वजनिक सुव्यवस्था जर कंट्रोलमध्ये नाही राहिली आणि जास्त जे कार्यकर्ते किंवा लोक आहे त्यांच्यामध्ये जर काही सुव्यवस्था जर निर्माण जर झाली, तर त्यावेळेस मग काय करते सरकार, CRPC सेक्शन 144 लागू करते, म्हणजे IPC 144 लागू करते आणि ते जमाव कंट्रोलमध्ये आणण्याचं बघते, म्हणजे एकत्र जमण्याचा, म्हणजे CRPC 144 नुसार. त्याच्यानंतर संघटनेचे स्वातंत्र्य. संघटना म्हणजे एकत्र संघ स्थापन करण्याचा, म्हणजे आपण एखादी क्लब आहे, सोसायटी आहे, फर्म आहे, त्या काय करू शकतो, आपण एकत्र स्थापू शकतो. आता प्रत्येक गोष्टीसाठी जसं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, याला पण मर्यादा आहे, म्हणजे देशाची सुरक्षा लक्षात घेणे, आपल्याला एकात्मता लक्षात घेणे, चरित्र हनन नाही झालं पाहिजे, कुठल्याही सभ्यता गेली नाही पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं एकत्र जमण्यास स्वातंत्र्य आहे, म्हणजे एकत्र जमलं कुठंतरी काही एखाद्या संस्थेला इजा पोचली नाही पाहिजे, कुठल्याही व्यक्तीला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे एकत्र जमताना, म्हणजे हे आपण मर्यादा आहे. तसंच संघटनेचे स्वातंत्र्य, म्हणजे संघटना स्थापन करू शकतो, पण एखादी संघटना सार्वजनिक वगैरे मर्यादा घातलेली आहे, ती कोणासाठी नाही, त्याच्यातून काय फायदा होतो, या गोष्टी त्याच्यातून बघितल्या जातात. त्याला तीनच्यानंतर चौथं म्हणजे मुक्त संचार, म्हणजे आपण काय करू शकतो, भारताच्या कुठल्याही भागात आपण काय करू शकतो, मुक्तपणे संचार करू शकतो. ठीक आहे, कुठल्याही भागात, या राज्यातून त्या राज्यात कुठल्याही. त्याच्यामध्ये पण काही मर्यादा दिलेल्या आहे, जसं आदिवासींची संस्कृती, त्यांचा व्यवसाय यांचे संरक्षण करण्यासाठी आदिवासी क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तींच्या प्रवेशावर काय केलेल्या मर्यादा घातल्या. म्हणजे बरोबर आहे की आता आपण जसं जम्मू काश्मीर होतं, आपल्याला तिथं कुठल्या गोष्टीसाठी प्रवेश नव्हता, त्यांची स्वतःची वेगळी एक तिथं एक वेगळी स्वातंत्र्य होतं त्यांना, त्याच्यामध्ये आपल्याला तिथं जमिनीबद्दल कायदे नव्हते, म्हणजे तिथं आपण राहून हे करू शकत नव्हतो मुक्त संचार. या गोष्टी समजा एक उदाहरण जर म्हटलं तर जम्मू काश्मीर. तसंच आदिवासी संस्कृतीसाठी जसं एक लँड आहे अंदमान निकोबारजवळ, तिथं आपल्याला अधिकार नाही दिलेला. तसंच सर्वोच्च न्यायालयाने देह विक्रय करणाऱ्या महिलांच्या संचारावर सार्वजनिक आरोग्य व नैतिकतेच्या आधारावर बंधन आणता येऊ शकेल असा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एड्सग्रस्त व्यक्तींच्या संचारावर मर्यादा घालणे वैध असल्याचा निर्णय दिला, म्हणजे देह विक्रय करणाऱ्या महिलांच्या संचारावर सार्वजनिक आरोग्य बंधन आणता येऊ शकेल, म्हणजे ज्या बाया असतात त्यांच्यावर बंधन घालू शकते, आणि किंवा जे एड्सग्रस्त आहे त्यांच्यावर बंधन घालू शकते. त्याच्यानंतर 5वं वास्तव, कुठल्या भागात आपण काय करू शकतो, राहू शकतो, कुठल्या भागात आपण काय करू शकतो, स्थायिक होऊ शकतो. त्याच्यानंतर 6वं व्यवसायाचे स्वातंत्र्य, व्यवसाय करू शकतो, धंदा करू शकतो, त्याच्यात बी मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टी मर्यादा आहे. याच्यामध्ये 6 होते, 6पैकी 44व्या घटनादुरुस्तीनुसार 7वा होता तो काढून टाकला, तो होता संपत्ती संपादन करणे किंवा धारण करणे. बरोबर, ही झाली कलम 19. कलम 20मध्ये काय, अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. आता हा जो हक्क आहे, या हक्कामध्ये काय असणार आहे, 3 तरतुदी. एक असणार आहे एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. दुसरं आहे डबल जेपर्डी. तिसरं आहे स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. आता याच्यामध्ये पहिलं आहे एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. आता याचे कलम 20 बघितला. कलम 20 म्हणजे अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. आता याच्यामध्ये कलम 20(1) काय असणार आहे, एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. याच्यामध्ये काय असतं, एखादा व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती आहे, त्याने काहीतरी कायदा भंग केला. ठीक आहे, त्याने कायदा भंग केला आणि त्याच्यानंतर त्या कायद्याचा भंग केला म्हणजे तो काय झाला, दोषी झाला. म्हणून त्या काय, जर ज्यावेळेस त्याने कायदा केला आणि त्याच्या अगोदर ज्यावेळी त्याने कायदा भंग केला त्याच्या अगोदर जर कायदा जर बनलेला असेल तर तो दोषी असेल. आणि ज्या व्यक्तीने कायदा भंग केला तर जो कायदा तोडला त्यानं कायदा भंग केल्याच्या नंतर जर त्या संबंधीचा कायदा जर तयार केला तर तो व्यक्ती निर्दोष असतो. ठीक आहे, तो व्यक्ती काय असतो, निर्दोष असतो. म्हणजे कायदा भंग अगोदर करणे किंवा नंतर करणे याच्यावर तो दोषी किंवा निर्दोष ठरवलं जातं.
एक झालं म्हणजे अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. 20 कलम 1मध्ये एक्स पोस्ट फॅक्टो. कलम 20(2) दिले डबल जेपर्डी, म्हणजे एकाच अपराधाबद्दल समजा अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्याचे समजा खटला चालवला जातो आहे. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही. सिंपल, बस. डबल जेपर्डी म्हणजे एका अपराधासाठी जास्त ठिकाणी त्याच्यावर खटला चालवला जाणार नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं, स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे, म्हणजे कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. कलम 20(3) कोणत्याही अपराधाचा म्हणजे कोणताही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. ठीक आहे. कलम 20 म्हणजे अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम 20 त्याच्यामध्ये 3. त्यानंतर कलम 21 म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण, म्हणजे कोणतीही व्यक्ती असेल, कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. कलम 21 ही जी 2 कलमे आहेत ती कधी स्थगित केली जात नाही. आणीबाणीच्या काळातसुद्धा ही स्थगित केल्या जात नाही. ठीक आहे. जीवित आणि व्यक्तिगत. कलम 21च्या नंतर कलम 21A. आता कलम 21 हे हा 86वी घटना दुरुस्ती 2002 काय केला होता, समाविष्ट केलेला होता. ठीक आहे. आता 42वी घटना दुरुस्ती म्हणजे काय असणार आहे, मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य ॲड केलं होतं. मूलभूत कर्तव्यामध्ये जे 11वे कर्तव्य होतं ते 86वी घटना दुरुस्तीनुसार शिक्षणाबद्दलच होतं. आणि 86वी घटना दुरुस्तीनुसारच काय केलं, मूलभूत हक्क, शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनवला 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार म्हणजे कलम 21A नुसार काय सांगतं, राज्यसंस्था 6वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. आता राज्यसंस्था कलम 21A नुसार म्हणजे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना काय असणार आहे, मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देतील. 86वी घटना दुरुस्तीनुसार केलेलं आहे. अर्थात या घटना दुरुस्तीच्या आधी सुद्धा भाग 4 मधील कलम 45 मुलांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षणाचे मार्गदर्शन तत्त्व समाविष्ट होते. आता 45 पण दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते राज्यावर टाकलेली धोरणं आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, कलम शिक्षणाचा हक्क डायरेक्ट हा मूलभूत हक्क म्हणून टाकून दिलेला आहे. आणि तसंच 86वी घटना दुरुस्तीनं 51 मूलभूत कर्तव्य ॲड केलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर 21A नंतर कलम 22 म्हणजे अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. आता याच्यामध्ये काय असणार आहे, 2 पॉईंट दिलेले. 2 पॉईंट म्हणजे काय असणार आहे, अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये स्थानबद्धता 2 प्रकारची असते. एक शिक्षा केलेली स्थानबद्धता म्हणजे पनिशेटिव्ह डिटेन्शन, आणि एक असते प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. म्हणजे कलम 22 काय दिलं आहे, अटक किंवा स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस काही मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहे. म्हणजे शिक्षा केली म्हणून पनिशेटिव्ह, आणि अपराध करावयाचे किंवा प्रतिबंधक केलं त्याला प्रिव्हेंटिव्ह. कलम 22 2 भाग आहेत. पहिला भाग साधारणतः कायद्याशी संबंधित आहे, तर दुसरा भाग प्रतिबंधन स्थानबद्धतेशी संबंधित आहे. जसं आपण बघितलं, एक आहे पनिशेटिव्ह आणि एक आहे प्रिव्हेंटिव्ह. अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. कलम 22 झालं. कलम 22च्या नंतर मग ही कलम 22पर्यंत काय होते, स्वातंत्र्याचा हक्क. ठीक आहे. स्वातंत्र्याच्या हक्कानंतर पुढचा गट आहे शोषणाविरुद्धचा हक्क. याच्यामध्ये किती कलम आहे, 2च कलम आहे. कलम 23 माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी करण्यास मनाई. म्हणजे कलम 23 अन्वये काय दिलेलं आहे, माणसांचा अपव्यापार व बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे असं जर केलं तर तो एखादा व्यक्ती काय असतो, शिक्षापात्र असतो. म्हणजे याच्यामध्ये एक कायदा केलेला आहे, अनैतिक व्यापार कायदा 1956. हा कायदा काय केलेला आहे, संमत केलेला आहे. म्हणजे माणसांचा अपव्यापार केला जाणार नाही, एखाद्या खरेदी विक्री केली जाणार नाही, बालकांचा अनैतिक वापर केला जाणार नाही, जसं वेश्याबाजार आहे, देवदासी आहे, गुलामगिरी आहे, या गोष्टी केल्या जाणार नाही. म्हणून कलम 23 हा काय
एक शोषणाविरुद्धचा हक्क देतो आपल्याला माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी यास मनाई. ठीक आहे, कलम 23. त्याच्यानंतर कलम 24. कलम 24मध्ये काय दिलेलं आहे, कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. ऑब्वियसली आता कलम 24मध्ये काय आहे, 14 वर्ष व त्याखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात व खाणीत काम करण्यासाठी नोकरी ठेवल्या जाणार नाही, अन्यथा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही. यावरून हे कलम धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही. म्हणजे आता इथं काय असतो, धोका असतो म्हणजे अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही. यावरून हे कलम धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी धोका आहे बालकाला, जसं कारखाना आहे, खाणी, तिथं हा काय असणार आहे, कायदा लागू होतो. पण दुसरीकडे प्रतिबंध नाही. यासाठी बालकामगार कायदा केलेला आहे. कधी 1986चा. जसं अनैतिक व्यापार कायदा आहे 1956चा. त्याचप्रमाणे बालकामगार कायदा आहे 1986चा. ठीक आहे. याच्यामध्ये त्याच्यानंतर हे झालं शोषणाविरुद्धचा हक्क. याच्यामध्ये 2 कलम होता. त्याच्यानंतर धर्मस्वातंत्र्याचा हक्क. धर्मस्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 25. कलम 25मध्ये काय दिलेलं आहे, विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार. म्हणजे कलम 25मध्ये काय दिलं आहे, सर्व व्यक्तींना सद्सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा व धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, त्याला आचार करण्याचा, त्याचा प्रचार करण्याचा हक्क दिलेला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती त्याला धर्म आहे बाबा, तो धर्माबद्दल तो काही आचरण करू शकतो, त्याचा प्रकट करू शकतो, प्रचार करू शकतो. याच्यामध्ये काय दिले, 4 हक्क दिले याच्यामध्ये, लक्षात ठेवा. जसं भाषण स्वातंत्र्यामध्ये 6 दिले होते. भाषण स्वातंत्र्य जसं होतं त्याच्यामध्ये 6 दिले होते. अपराधांबद्दल दोषसिद्धीबद्दलचे संरक्षण होते, त्याच्यामध्ये 3 होते. एक्स पोस्ट फॅक्टो, डबल जेपर्डी, स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. तसं याच्यामध्ये पण किती आहे, 4 आहे. 4मध्ये काय असणार आहे, सद्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. दुसरं प्रगटीकरणाचा हक्क. तिसरं आचरणाचे स्वातंत्र्य. चौथं प्रचाराचे स्वातंत्र्य. सद्सद विवेक बुद्धी स्वातंत्र्य काय सांगतं, आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाची आपण काय करू शकतो, देवाशी असलेल्या आपल्या संबंधांना आकार देण्याचे व्यक्तीचे अंगभूत स्वातंत्र्य. म्हणजे आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण देवाशी काय करू शकतो, म्हणजे देवाशी आपण काय करू शकतो, भक्ती करू शकतो. प्रकटीकरणाचा म्हणजे आपला जी आपली धर्म आहे किंवा श्रद्धा आहे ती मुक्तपणे प्रकट करू शकतो तिला. त्याच्यानंतर तिसरं आचरणाचे स्वातंत्र्य, तिला आपण आचरू शकतो. आचरणाचे म्हणजे श्रद्धा व आचरणाचे स्वातंत्र्य दिलेले आहे. चौथ्यामध्ये काय दिलेले आहे आपण, प्रचाराचे स्वातंत्र्य. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे आपण आपल्या धर्माचा काय करू शकतो, प्रसार करू शकतो. मात्र यामध्ये काय दिलं आहे, दुसऱ्या व्यक्तीचे सक्तीने स्वधर्मात धर्मांतर करण्याचा हक्क समाविष्ट नाही. सक्तीच्या धर्मांतरामुळे विवेक बुद्धीचा काय होतो, स्वतंत्रचा लोप होतो. याच्यामध्ये लोप होतो. आता याच्यामध्ये 4 दिले आहे. म्हणजे सद्विवेक बुद्धीचा स्वातंत्र्य, त्याच्यानंतर प्रकटीकरणाचा, आचरणाचा, प्रचाराचा. सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, त्याच्यानंतर प्रकटीकरणाचा, आचरणाचा, प्रचाराचा. आता याच्यामध्ये ट्रिक कशी आहे, सदा प्रकट आचरणाचे प्रचार करावे. सद्विवेक बुद्धीचे प्रकटीकरणाचे म्हणजे सदा प्रकट आचरणाचे प्रचार करावे. सदा प्रकट आचरणाचे प्रचार करावे. सदा प्रकट आचरणाचे प्रचार करावे. ठीक आहे. याच्यामध्ये पण काही मर्यादा असतात, ते मर्यादा काही बघायचं काम नाही. त्याच्यामध्ये समजा त्याच्यामध्ये कलम 25मध्ये 2 स्पष्टीकरण दिलेले. एक आहे की बाबा शीख धर्माचे लोक असतात ते कृपाने धारण करतात, तर त्यांच्यामध्ये असतं की ते धारण करतात. त्याच्यानंतर हिंदू हा जो शब्द उल्लेख आहे याच्यामध्ये शीख, जैन, बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचाही उल्लेख समाविष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये कलम 2मध्ये दिलेले की बाबा एखादा शीख व्यक्ती तो कृपाने धारण करू शकतो, आणि दुसरा की हिंदू शब्द उल्लेखात जो बी शीख, जैन, बौद्ध धर्म आहे तो या व्यक्तींचा काय असतो, समावेश असतो. त्याच्यानंतर कलम 26मध्ये धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. शब्दातच दिलं आहे की संस्थांची स्थापना करून तो स्वखर्चाने चालवण्याचा हक्क आहे त्याला,
आणि जे आपण त्यानं धार्मिक बाबी किंवा धर्मसंस्था स्थापन केलं आहे त्याचा व्यवस्था स्वतः पाहण्याचा त्याला काय हक्क आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे, कलम 26मध्ये दिलं आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय आहे की बाबा त्याला सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य या गोष्टीच्या अधीन राहूनच ते काय करावं लागतं, प्राप्त करावं लागतं. त्याच्यानंतर कलम 25 कलम 26मध्ये फरक आहे. कलम 25 काय असतो की आपले जे धार्मिक स्वातंत्र्य आहे ते मुक्त प्रगट करणे, आचरण करणे, त्याचा प्रचार करणे, म्हणजे धार्मिक हक्कांना काय करतो तो संरक्षण प्रदान करतो. धार्मिक हक्क जे आपले आचार प्रचार प्रगट करणं त्याचं काय करतो तो संरक्षण करतो. आणि कलम 26 म्हणजे काय असतं, धर्मविषयक व्यवहार जे बी आहे व्यवस्था ते पाहण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे धार्मिक संप्रदायांच्या हक्कांना संरक्षण प्रदान करतो. म्हणजे धार्मिक जे परंपरा आहे, संप्रदाय म्हणजे भागवत पारायणे, एखादी अनुष्ठाने, ही जी व्यवहार आहे, ही जे संप्रदाय तो काय करू शकतो, त्याचे काय करतो संरक्षण करू शकतो. म्हणजे असे वेगवेगळे फरक आहे त्याच्यामध्ये कलम 25 आणि कलम 26मध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही संस्था दिलेल्या आहे, जसं की रामकृष्ण मिशन, आनंद मार्ग यांना हिंदू धर्माअंतर्गत धर्मसंप्रदाय म्हणून दर्जा दिला आहे. धर्मसंप्रदाय म्हणजे काय असणार आहे की या लोकांनी काय केलं आहे, धर्माचा काय केला, प्रसार केला आहे. धर्माचा प्रसार केला आहे म्हणजे काय संस्था आहे, या म्हणजे व्यवहारांच्या व्यवस्था पाहण्याच्या संस्था याने केल्या आहे. आणि त्याच्यामध्ये अरविंद सोसायटी आहे, ही धार्मिक संप्रदाय नसल्याचे घोषित केले आहे. ठीक आहे. 25 झालं, कलम 26 झालं. कलम 27, कारण धर्मस्वातंत्र्यामध्ये 4 गट आहे, 4 हक्क आहे 25 ते 28पर्यंत. त्याच्यामध्ये कलम 27, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, कोणत्याही व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही. म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य, म्हणजे कर आपण जो टॅक्स देतो त्याच्यावर सक्ती केली जाणार नाही. तो जो पैसा आहे तो काय कराल, तो त्याच्या खुशीने जर असेल तर तो देऊ शकतो. विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी किंवा प्रोत्साहनासाठी वापरणार नाही तो पैसा. हे पैसे सर्व धर्माच्या संवर्धनासाठी वापरता येईल. केवळ कर आकारण्यास प्रतिबंध करते. म्हणजे हा जो कायदा आहे तो काय करतो, कर आकारण्यास काय करतो, प्रतिबंध करतो. कलम 28 म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य. आता राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. आता राज्यसंस्थेमध्ये पैशात म्हणजे राज्यसंस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे, जिल्हा परिषद वगैरे यांच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण नाही दिलं जाणार. जसं मुस्लिम आहे किंवा शीख आहे किंवा ईसाई याच्याबद्दल दिले नाही जाणार, यांच्याबद्दल नाही दिले जाणार. ही गव्हर्नमेंटची संस्था, याच्यामध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. पण राज्यसंस्थेमार्फत प्रशासित केलेली एखादी शैक्षणिक संस्था दान निधी किंवा न्यास ट्रस्ट म्हणून स्थापित करण्यात आली असेल तेथे धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकते. म्हणजे एखादी ट्रस्ट असेल किंवा दान निधी असेल तर तिथं धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकतं. म्हणजे झेडपी जर असेल, राज्यसंस्थेच्या अंडर ज्या काम करणाऱ्या संस्था आहे तिथं दिले जाऊ शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त असेल तर तिथं काय करू शकतो आपण, शिक्षण देऊ शकतो. म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. बरोबर. 28 कलम 25मध्ये काय होतं, म्हणजे विवेकबुद्धीने स्वातंत्र्य व धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार. त्याच्यामध्ये 4 होते. सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, प्रकटीकरणाचा हक्क, आचरणाचे स्वातंत्र्य, प्रचाराचे स्वातंत्र्य. ट्रिक: सदा प्रकट आचरणाचे प्रचार करावे, सदा प्रकट आचरणाचे प्रचार करावे, सदा प्रकट आचरणाचे प्रचार करावे. कलम 26 म्हणजे धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था, म्हणजे व्यवस्था तुम्ही तुमची पा. त्याच्यानंतर कलम 25 आणि 26 काय होतं, म्हणजे कलम 25 म्हणजे धार्मिक हक्क जे त्याचे संरक्षण करतं. कलम 26 म्हणजे जी धर्मसंप्रदाय, म्हणजे आपली जेवढी पण आपली पारंपरिक मानव पंथ आहे किंवा समजा एखादी भागवत पारायणे, अनुष्ठाने, त्याची जी रूढी परंपरा आहे ती चालू ठेवणं, म्हणजे संप्रदाय चालू ठेवणं कलम 26नुसार आहे. कलम 27मध्ये काय असणार आहे, विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य, म्हणजे आपलं कर देण्याची सक्ती नाही. कलम 28मध्ये काय, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. आता जसं स्वराज्य संस्थेच्या पैशातून चालवली जाणाऱ्या संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. भलेही एखाद्यानं दान केलं किंवा एखाद्यानं ट्रस्ट स्थापन केली त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा गट सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क.
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, त्याच्यामध्ये कलम 29. कलम 29मध्ये काय दिलं आहे, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. म्हणजे कलम 29 याच्यामध्ये 2 कलम आहे, 29(1), 29(2). 29(1) काय दिलं आहे, भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती असल्यास त्याला ती जतन करण्याचा हक्क आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तर एखादा व्यक्ती राहतो, त्याला ना भाषा, त्याची लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे की तो अल्पसंख्याक विशेष असं नाव दिलेलं नाही त्याला, म्हणजे तो भारताचा नागरिक आहे, कोणी असू शकतो. हाच फरक पुढं आपल्याला पुढच्या कलमात कळेल. त्याच्यामुळं हा हायलाईट केला की भारताच्या राज्यक्षेत्रात राहणारा कोणताही नागरिक गटाला त्याची लिपी, भाषा, संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. कलम 29(2) काय दिलं आहे की राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्याच्या निधीतून मिळणाऱ्या कोणत्या शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. आता एखादी व्यक्ती आहे, तिला कुठल्याही राज्यसंस्थेच्या संस्थांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये कुठल्याही धर्म, वंश, जात, भाषा यावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. आता पहिले काय की बाबा तो कुठलाही नागरिक, कुठल्याही कानाकोपऱ्यातला नागरिक भाषा, लिपी, संस्कृती जतन करू शकतो. आणि दुसरं काय, धर्म, वंश, जात, भाषा यावरून त्याला प्रवेश नाकारला जात नाही. ठीक आहे. भाषा जतन करण्याच्या हक्कामध्ये त्यासाठी चळवळ करण्याचा हक्क समावेश होतो. म्हणजे आता समजा एखादा भाषा जतन करणे तर तो त्याच्यासाठी काय करू शकतो, चळवळ करू शकतो. हे झालं कलम 29. कलम 30. कलम 30मध्ये काय आहे, अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा, अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क. आता त्याच्यामध्ये काय दिलेले, 3 हक्क दिलेले याच्यामध्ये. ठीक आहे. त्यापैकी 3(1) काय दिलेलं आहे, सर्व धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व प्रशासन करण्याचा हक्क आहे. आता ते स्थापन करू शकता, त्याला प्रशासन करू शकता, कलम 1 दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, त्या ज्या संस्था आहे त्याची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद असलेला कायदा, जी भरपाईची रक्कम ठरवली जाईल, त्यामुळे कलम 31(1) हक्क निर्बंधित किंवा रद्द होणार नाही याची खात्री राज्यसंस्था करेल. म्हणजे संपत्तीबद्दल आहे, संपत्तीचा जो हक्क आहे, जो आपण 44वी घटना दुरुस्तीनुसार कलमातून काढून टाकला होता आणि त्याला कायदेशीर हक्क बनवला होता. आणि स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये पण जो 6 होते, 6 अजून एक होता 7वा, तो 7वा आपण 44व्या घटना दुरुस्तीनुसार काढून टाकलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये ही कलम 30मध्ये असं दिलं आहे, कलम 30 अंतर्गत संरक्षण केवळ अल्पसंख्याक गटांनाच म्हणजे धार्मिक व भाषिक उपलब्ध आहे. हां, कलम 30 अंतर्गत फक्त अल्पसंख्याकांनाच आहे. पण कलम 29मध्ये काय आहे, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. अल्पसंख्याकाच्या जागी त्याच्यामध्ये 2 कलम दिले होत्या. बरोबर. एक आहे तो भाषा, लिपी वगैरे काय करू शकतो, जतन करू शकतो. पण तिथं अल्पसंख्याक नाही, तो सगळे व्यक्ती येतात, सगळे नागरिक येतात भारतातले. आणि दुसऱ्या कलमात काय दिलं होतं, कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये त्याला जात, धर्म, लिंग भेदभाव याच्यावर भेदभाव नाही केला जाणार. ठीक आहे. पण याच्यामध्ये अल्पसंख्याकांना नाही. पण कलम 30मध्ये फक्त अल्पसंख्याकांना आहे, तो शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतो, त्याचे प्रशासन करू शकतो. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे 3 प्रकार दिले आहेत. त्याच्यामध्ये काय असणार आहे, राज्यसंस्था म्हणजे आपली गव्हर्नमेंट आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आता या राज्यसंस्थेकडून काय असणार, त्याला मान्यता असेल आणि त्याला सहाय्य असेल. म्हणजे त्याला मान्यता पण आहे आणि त्याला सहाय्य पण आहे. या दोघांची मागणी करणाऱ्या संस्था या शैक्षणिक संस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यसंस्थेकडून त्याला मान्यता पण आहे, मान्यतेची मागणी आहे, पण सहाय्य नाही आहे. ठीक आहे. म्हणजे राज्यसंस्थेची काय, त्याला मान्यता आहे, पहिलं काय मान्यता आहे आणि सहाय्य दोन्ही आहे. दुसऱ्या याच्यात काय आहे, मान्यता आहे पण सहाय्य आहे का, नाही. तिसरी कॅटेगरी अशी आहे, त्याच्यामध्ये मान्यता आणि सहाय्य दोन्ही नाही. आता ह्या ज्या संस्था आहे, ह्या ज्या गटातल्या संस्था आहे त्याच्यातले जे पहिले आणि दुसरे आहे, म्हणजे ज्याला राज्यसंस्थेची मान्यता आहे. ठीक आहे. या गटातील संस्थांचा अभ्यासक्रम, शैक्षणिक मानके, शिस्त, स्वच्छता, शिक्षकांची भरती ही राज्यसंस्थेच्या नियामक अधिकाराखाली येतात. बरोबर आहे. ज्या संस्थेला मान्यता राज्यसंस्थेने जर दिली आहे, म्हणजे मान्यता सहाय्य पण आहे, मान्यता आहे पण सहाय्य नाही आहे, पण तरी ती काय करणार, त्याच्या रेग्युलेशनमध्ये काम करणार. पण जी तिसरी आहे, ज्याला मान्यता पण नाही त्याला सहाय्य पण नाही, ती तिची स्वतःचे रेग्युलेशननुसार काम करू शकते, म्हणजे प्रशासन स्वमर्जीने करू शकते असं.
म्हणजे हे काय झालं, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क कलम 29 आणि कलम 30. त्याच्यानंतर घटनात्मक उपायांचा हक्क हा आहे कलम 32. आता नेमकं काय असतं आहे, म्हणजे घटनेच्या कलम 32मध्ये अशी उपाययोजना करण्यात आली आहे की जेव्हा नागरिकांचे हक्कांचे उल्लंघन होते तेव्हा ते न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी घटनेतच एक उपाययोजना करण्यात आलेली आहे. या हक्काला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असं म्हणतात. आता याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं वक्तव्य केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की असे कलम ज्या विना ही घटना व्यर्थ ठरेल हे घटनेचा खरा आत्मा आहे. आता याचा प्रश्न येऊ शकतो की घटनेचा खरा आत्मा कोणता आहे. घटनेचा खरा आत्मा कलम 32 आहे. सर्वात विस्तृत भाग जर म्हटला तर भाग 3 आहे मूलभूत हक्क, आणि घटनेचा खरा आत्मा म्हणजे कलम 32 आहे. घटनेचा खरा आत्मा असून त्याचे हृदयही आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे. आता याच्यामध्ये काय असतं, भाग 3ने प्रदान केलेले हक्क बजावण्यासाठी, ठीक आहे, भाग 3ने प्रदान केलेले हक्क बजावण्यासाठी म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना ते पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी योग्य निर्देश म्हणजे डायरेक्शन्स किंवा ऑर्डर्स किंवा प्राधिलेख काढला जातो. म्हणजे डायरेक्शन्स दिली जाते किंवा ऑर्डर्स दिल्या जाते किंवा रिट काढला जातो. रिट म्हणजे प्राधिलेख काढणे. आता याच्यामध्ये प्राधिलेख काढण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे. कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचा. आता या प्राधिलेखामध्ये काय काय येतं, हेबियस कॉर्पस म्हणजे देह उपस्थिती, मॅन्डमस म्हणजे महाआदेश, प्रोहिबिशन म्हणजे प्रतिशेष, सर्शिओराय म्हणजे प्राकर्षण आणि को वॉरंटो म्हणजे क्वाधिकार या प्राधिलेखांचा काय होतो, समावेश होतो. आता हे बेसिक मुद्दे आपल्याला बघायचे नेमकी काय आहे. तर याच्यामध्ये एक दिलं आहे की पहिलं हेबियस कॉर्पस. ठीक आहे. हेबियस कॉर्पस म्हणजे काय असतं, देह उपस्थिती, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात टू हॅव द बॉडी ऑफ. ठीक आहे. आता शॉर्टकटमध्ये जर म्हणायचं झालं तर त्याला काय म्हणतात, बेकायदेशीर अटकेपासून वैयक्तिक स्वातंत्र्य करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे बेकायदेशीर अटकेपासून वैयक्तिक स्वातंत्र्य करण्यासाठी वापरला जातो. आता हे कोणासाठी, एक तर व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, म्हणजे नॉट मॅन्डेटरी की फक्त पर्सनलसाठी असेल, ही संस्थेसाठी पण असू शकतं. आता ते झालं. त्याच्यानंतर दुसरं काय, मॅन्डमास म्हणजे परम आदेश. परम आदेशला काय म्हणतात, वी कमांड. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्याला काही कृती करण्यासाठी न्यायालयामार्फत आदेश दिला जातो, म्हणजे सरकारी संस्थेविरुद्ध. आता याचं जर एक्झाम्पल जर म्हटलं तर पोलिसने जर FIR नोंद केली नाही, ठीक आहे, पोलिसने जर FIR नोंद केली नाही तर समोरील व्यक्ती कोर्टमध्ये अर्ज सादर करू शकते. ठीक आहे. म्हणजे परमादेश. याच्यामध्ये मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती करण्यासाठी न्यायालयामार्फत आदेश दिला जातो. म्हणजे पोलिसांचं कार्य काय, समजा FIR नोंद करणं, ती जर त्यानं केली नाही, म्हणजे कर्तव्याच्या चौकटीत त्यानं आपल्याला बसवलं नाही, तर मग आपण काय करू शकतो, न्यायालयाला आपण कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि अर्ज देऊ शकतो. म्हणजे एक असतं परमादेश, म्हणजे वरचा जो आदेश असतो परमादेश. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे प्रोहिबिशन म्हणजे टू फॉर बीड. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध अधिकाराचे उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठीचा प्राधिलेख असतो. ठीक आहे. एवढंच लक्ष ठेवायचं, जास्त लक्ष ठेवण्याची गरज नाही. त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाला आहे सर्शिओराय म्हणजे उत्प्रेक्षण. सर्शिओरायला काय म्हणतात, उत्प्रेक्षण म्हणजे टू बी सर्टिफाईड. सर्शिओराय टू बी सर्टिफाईड म्हणजे सर्शिओराय सर्टिफाईड. सर्शिओरायला काय म्हणतात, कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाविरुद्ध त्यांच्याकडील प्रलंबित असलेला खटला काढून घेणे किंवा दिलेला निकाल बाद ठरवणे म्हणजे टू बी सर्टिफाईड. 5वं आहे को वॉरंटो म्हणजे अधिकार पृष्ठा असं म्हणतात त्याला, म्हणजे बाय व्हॉट ऑथॉरिटी. को वॉरंटो म्हणजे बाय व्हॉट ऑथॉरिटी. वॉरंटो कोणाच्या विरुद्ध काढले जाते, ऑथॉरिटी, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे न्यायालय एखाद्या व्यक्तीविरुद्ध काढू शकते को वॉरंटो अधिकारपृष्ठा बाय द ऑथॉरिटी. आता याला लक्षात जर म्हटलं तर हेबियस कॉर्पस म्हणजे देह उपस्थिती. देह म्हणजे काय असणार, बॉडी, म्हणजे टू हॅव द बॉडी ऑफ. जर इंग्लिशमध्ये जर विचारलं तर बॉडी जर म्हटलं टू हॅव द बॉडी ऑफ, म्हणजे बॉडी म्हणजे देह उपस्थिती म्हणजे हेबियस कॉर्पस. मॅन्डमास म्हणजे काय असतो, परमादेश म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतो कमांड. आदेश कमांड म्हणजे याच्यावर लक्ष ठेवायचं. परमादेश कमांड
किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात मॅन मास. मॅन्ड कमांड, मॅन्ड कमांड असं लक्षात ठेवा. MAND कमांड COMMAND बरोबर. हे असं मॅन्ड मास कमांड. बॉडी कॉर्पस म्हणजे हेबियस कॉर्पस टू हॅव. त्याच्यानंतर प्रोहिबिशन म्हणजे प्रोहिबिशन आपण काय करतो टू फॉरबिड. बीड लावतो आपण. बीड टू फॉरबिड म्हणजे प्रोहिबिशन करतो. म्हणजे एखादी बिडिंग करायची तर त्याला प्रोहिबिशन शॉर्टकटसाठी सांगतो आहे. त्याच्यानंतर टू बी सर्टिफाईड. टू बी सर्टिफाईड म्हणजे सरशीवर आहे. सरशी सर्टिफाईड टू बी सर्टिफाईड तसं. वॉरंट कोणाच्या विरुद्ध काढतो आपण ऑथॉरिटीच्या विरुद्ध. कोणाच्या विरुद्ध काढतो आपण ऑथॉरिटीच्या विरुद्ध. ठीक आहे. आता याच्यामध्ये असे काही मुद्दे ते विचारू शकतात. जसं आता भाग 3 झाला बरोबर. भाग 3च्या बाहेरील काही हक्क आहे. ठीक आहे, आपण ते बघू. आता काय झालं आहे भाग 3च्या बाहेर काही कलमांमध्येही काही हक्क देण्यात आलेले आहे. अर्थातच ते मूलभूत हक्क नाही आहे. ती मूलभूत हक्क नाही आहे. म्हणजे भाग 3च्या बाहेर जे बी असणार ते काय असणार कायदेशीर हक्क असणार किंवा घटनात्मक हक्क असणार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक येतं कलम 265. कलम 265, कलम 300A, कलम 301, कलम 326. आता कलम 326 आपल्याला माहिती आहे की मतदानाचा हक्क आहे. ठीक आहे. हा काय मूलभूत हक्क नाही आहे, हा कायदेशीर हक्क आहे किंवा घटनात्मक हक्क आहे. त्याच्यानंतर कलम 265 म्हणजे कर आकारणी किंवा वसूली केली जाणार नाही. म्हणजे 265 म्हणजे कर आकारणी किंवा वसुली केली जाणार नाही. 265 टू 65. 300A म्हणजे मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही. मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही. त्याच्यानंतर कलम 301 म्हणजे व्यवहार संबंध यांचे स्वातंत्र्य असेल. म्हणजे जे बी वाणिज्य किंवा व्यापार जे बी व्यवहार संबंध आहे यांचे स्वातंत्र्य असेल 301मध्ये. आता 265 म्हणजे भाग कितवा येतो 12वा. 300A म्हणजे भाग 12वा येतो. 301मध्ये याच्यानंतर काय होतं भाग चेंज होतो म्हणजे भाग 13वा. आणि कलम 326मध्ये काय येतो भाग 15वा. 326 म्हणजे भाग 15 निवडणुका. 15 काय असते निवडणुका. म्हणजे हा काय आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे. त्याच्यानंतर कायदेशीर हक्क बजावणे म्हणजे वरील आपण जे पण पाहिले आता ते काय कायदेशीर हक्कांचे उल्लंघन जर झाले कायदेशीर हक्क म्हणजे 265चं कलम 300Aचं 301 326चं जर उल्लंघन जर झालं तर कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे थेट अर्ज करू शकत नाही. मात्र कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. आता हे बघ कलम 32नुसार काय असतं जे बी मूलभूत हक्क आपले हिरावले ते आपण सर्वोच्च न्यायालयाकडून घेऊ शकतो. त्या व्यतिरिक्त कायदेशीर हक्कांचे जर उल्लंघन झाले तर ते कलम 32नुसार करता येत नाही. तर त्याला आपण कलम 226नुसार उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी म्हणजे पर्सनल जे आपले राईट्स आहेत किंवा ह्युमन जे आपले मूलभूत अधिकार आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्याला ते भेटून जाईल. पण जे कायदेशीर हक्क आहे ते जर नाही उल्लंघन जर झालं तर ते आपल्याला कलम 226नुसार कोणाकडून भेटते ते उच्च न्यायालयाकडून. व्यक्ती उल्लंघित झालेले मूलभूत हक्क बजावण्यासाठी कलम 32 अंतर्गत थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. हा त्याचा मुळातच एक मूलभूत हक्क आहे. म्हणजे ते जे आता बोलू मूलभूत हक्क जर बजावणे असेल तर कलम 32. व्यक्ती उल्लंघित म्हणजे एखाद्याचं व्यक्ती उल्लंघित झाले मूलभूत हक्क तसेच कायदेशीर हक्क. म्हणजे आता इथं आपण एक नोट करू की कलम 32 हा लिमिटेड आहे मूलभूत हक्कासाठी आणि कलम 226 जे उच्च न्यायालयासाठी तो विस्तृत आहे. कसा कारण याच्यामध्ये मूलभूत तसेच कायदेशीर हक्क बजावण्यासाठी कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. ठीक आहे. मात्र हा त्याचा मूलभूत हक्क नसून तो काय असतो कायदेशीर हक्क असतो. ठीक आहे. एवढं फक्त डिफरन्शिएट आहे. कायदेशीर हक्क कलम 226मध्ये असतो ॲज वेल ॲज मूलभूत हक्क कलम 32मध्ये फक्त मूलभूत हक्क. ठीक आहे. संसदीय आता जी बी मूलभूत हक्कांच्या जी बी घटना दुरुस्ती आहे आपण ते घटना दुरुस्तीच्या प्रकरणात पाहू.